हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे नेपोटिझम इन मराठी इंडस्ट्री. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेपोटिझम नावाची चिडिया प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक्झिस्ट करते. आता ते बॉलिवूड असो किंवा साऊथ, हॉलिवूड किंवा आपली मराठी इंडस्ट्री. आजच्या काळात बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी नेपोटिझम हा एक श्राप असू शकतो, पण आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी हे एक वरदान आहे. कारण बॉलिवूड सारखं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्टार किड्स आहेत. फक्त फरक येते की त्यांचे स्टार किड्स फक्त नावासाठी स्टार किड्स आहे विथ झिरो टॅलेंट. अँड ऑन दी अदर साइड आपल्या मराठी इंडस्ट्रीचे जितके पण स्टार किड्स आहे यांच्याकडे टॅलेंट तर भरपूर आहे, फक्त ग्रोथ यांची खूप लिमिटेड राहून गेली. याचं सर्वात मोठं एक्झाम्पल म्हणजे आदिनाथ कोठारे सन ऑफ महेश कोठारे अँड कश्मीर महाजनी सन ऑफ रवींद्र महाजनी, जे त्या काळातले वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ऍक्टर्स होते. आदिनाथ कोठारे आणि कश्मीर महाजनी या दोन्ही ऍक्टर्सला मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगला लॉन्च तर मिळाला, पण त्यानंतर यांची ऍक्च्युअल जर्नी सुरू झाली, ज्यामध्ये ते आजही स्ट्रगल करत आहे. कश्मीर महाजनी यांनी 2015 मध्ये कॅरियर मराठा नावाच्या मराठी फिल्म सोबत डेब्यू केलं होतं. आणि द सेम इयर त्यांची देऊळबंद नावाची मराठी फिल्म सुद्धा आली होती, जी बॉक्स ऑफिस वरती सुपरहिट ठरली होती. आणि आदिनाथ कोठारे यांनी ॲज अ चाइल्ड ऍक्टर्स डेब्यू केलं होतं 1994 विथ अ फिल्म कॉल्ड माझं छकुलं. आणि ॲज अन अडल्ट त्यांनी डेब्यू केलं होतं वेड रावी जीवन नावाच्या मराठी फिल्म सोबत, जी बॉक्स ऑफिस वरती इतकी नव्हती चालली. नाव बीन अ टॅलेंटेड स्टार किड, कश्मीर आणि आदिनाथचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे याच्या कोरिओग्राफमध्ये हिटपेक्षा फ्लॉप मूवीचा रेशो जास्त आहे. टिल डेट आदिनाथ कोठारे यांची सर्वात बेस्ट फिल्म म्हणजे पाणी आणि चंद्रमुखी या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी एक स्ट्रॉंगेस्ट परफॉर्मन्स डिलिव्हर केली होती. अँड सिमिलरली कश्मीर महाजनी यांची ऍक्टिंग मला सर सेनापती हंबीराव आणि फुलवंती या दोन्ही सिनेमांमध्ये त्यांनी वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट परफॉर्मन्स डिलिव्हर केली होती. अँड आय थिंक ही डिझर्व अवॉर्ड फॉर दॅट. तुम्हाला माहिती आहे की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून एक खूप मोठं टॅलेंटेड स्टार किड आहे आणि ऍक्टरचं नाव आहे शुभंकर तावडे सन ऑफ सुनील तावडे. हा ऍक्टर आजकाल खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये तो आणि प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये हा पूर्ण कास्टला ओव्हरशॅडो करतो विथ हिज ऍक्टिंग टॅलेंट. शुभंकर तावडे यांनी 2019 मध्ये कागद नावाच्या मराठी फिल्म सोबत डेब्यू केला होता ऑपोजिट रिंकू राजगुरू. डेफिनेटली ही वॉज प्रॉमिसिंग इन दॅट फिल्म अँड सिन्स 2019 टिल डेट he has been growing as an actor. आता विचार हाय बजेट असो किंवा लो बजेट डझंट मॅटर, हा व्यक्ती ऍक्टिंग परफॉर्मन्सच्या बाबतीत कधी डिसअपॉइंट नाही करत. याचा लेटेस्ट एक्झाम्पल आहे अंधार माया नावाची मराठी वेब सिरीज. रिसेंटली शुभंकर तावडे यांची गाडी नंबर 1760 नावाची मराठी फिल्म सुद्धा आली होती आणि ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज झाली होती. अनफॉर्च्युनेटली फिल्म थिएटरमध्ये नाही चालली, पण इन टर्म्स ऑफ परफॉर्मन्स या व्यक्तीने संपूर्ण कास्टला ओव्हरशेडो केलं होतं. असं पाहायला गेलं तर रितेश देशमुख सुद्धा नेपोटिझमच्या कॅटेगरीमध्ये येतात. ऑल्दो त्यांचे फादर पॉलिटिशियन होते, नॉट अ फिल्म मेकर, बट स्टील एक डेब्यू फिल्म मिळणं इट वॉज अ व्हेरी इझी टास्क फॉर हिम. बट स्टील प्रेझेंट टाइम मध्ये रितेश देशमुख हे मराठी इंडस्ट्रीसाठी वन ऑफ द बिगेस्ट ॲसेट आहे टू रिवाइव्ह द बॉक्स ऑफिस. माऊली, लई भारी, वेड आणि बालक पालक सारख्या मूवीज ते बॉक्स ऑफिस वरती जबरदस्त कमाई केली आणि मराठी इंडस्ट्रीचा कमबॅक सुद्धा त्यांनी केला. आणि आता रितेश देशमुख ते छत्रपती शिवाजी महाराजांची बायोपिक सुद्धा करत आहे, विच इज गोइंग टू बी द बिगेस्ट मराठी पॅन इंडिया फिल्म. सो जस्ट इमॅजिन रितेश देशमुख यांचा मराठीसाठी किती मोठा कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझमचा अजून एक मोठा एक्झाम्पल म्हणजे अभिनय बेर्डे सन ऑफ लक्ष्मीकांत बेर्डे. यांचा डेब्यू झाला होता ती सध्या काय करते नावाच्या मराठी फिल्म सोबत, जी बॉक्स ऑफिस वरती सक्सेसफुल झाली होती. आणि तेव्हा यांची ऍक्टिंग बघून असं वाटलं होतं की डूड इज गॉट अ फ्युचर. बट या फिल्म नंतर त्यांनी जितके पण प्रोजेक्ट केले सगळे बॉक्स ऑफिस वरती बॅक टू बॅक फ्लॉप होत गेले. अँड आय एम स्टील वेटिंग फॉर ए स्ट्रॉंग कमबॅक. सिमिलरली आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजून असे बरेच स्टार किड्स आहे ते स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत आहे अँड देअर स्ट्रगल इज स्टील ऑन. सो गाईज, दिस इज द एंड ऑफ द व्हिडिओ. तुमच्या टॉपिक बद्दल काय ओपिनियन आहे कमेंट सेक्शन मध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.